जेव्हापासून मालदीवच्या 3 मंत्र्यांनी पीएम मोदी आणि भारताबद्दल विवादित भाष्य केलंय ना, खरं सांगतो तेव्हापासून अक्षरशः मालदीवची झोप उडाली. म्हणजे बघा ना, या प्रकरणानंतर त्या तिन्ही मंत्र्यांना निलंबित तर केलंच आहे, सोबतच मालदीवमधील 10,500 हॉटेल बुकिंग्स आणि 5,520 फ्लाईटची तिकीटं भारताकडून कॅन्सल केल्या गेलेत. आणि विशेष म्हणजे भारतीय पर्यटकांकडून तर चलो लक्षद्वीप नावाचा हॅशटॅग सुद्धा ट्रेंड होतोय. आता हे सगळं प्रकरण काय आहे याकडे न जाता, याकडे न वळता आपण मालदीव आणि लक्षद्वीप या दोन्ही बेटांकडे लक्ष केंद्रित करूया. म्हणजेच या दोन्ही बेटांमध्ये काय वैशिष्ट्य आहे किंवा काय वेगळेपण आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मी संयम देशमाने स्वागत करतो तुमचं बाई माणूसमध्ये. मालदीव आणि लक्षद्वीपची तुलना करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे इम्पॉर्टंट आहे. जसं की मालदीवला व्हिसा फ्री आहे, तिथं जायला तुम्हाला व्हिसाची गरज नाही आहे. पण जर लक्षद्वीपला तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला परवाना म्हणजेच परमिट घेणं इम्पॉर्टंट आहे. मालदीवला जाण्यासाठी भारतावरून खूप फ्लाईट तुम्हाला उपलब्ध आहेत, पण लक्षद्वीपला जायचं असेल तर ते भारताचा केंद्रशासित प्रदेश असून तिथं जायला खूप कमी फ्लाईट्स उपस्थित आहेत. मालदीवला जाणं त्या तुलनेत सोपं आहे आणि सोबतच कमी वेळात सुद्धा तुम्ही मालदीवला पोहोचू शकता. पण लक्षद्वीपला जहाजानं जावं लागेल आणि ते पण 14 ते 18 तासाचा प्रवास करून. मालदीव भारताच्या दक्षिण पश्चिम भागामध्ये आहे. भारताच्या कोच्ची शहरापासून मालदीवचं अंतर 1000 किलोमीटर आहे. तसंच लक्षद्वीप भारताच्या कोच्चीपासून 400 किलोमीटर अंतरावर आहे. मालदीवमध्ये लहान मोठे 12 बेट आहेत आणि लक्षद्वीपमध्ये 36 बेट आहेत. त्यापैकी खूप काही बेटांवर जायला तुम्हाला बंदी आहे, तुम्ही जाऊ शकणार नाही. मालदीवची लोकसंख्या जवळपास 4 लाख आहे. मालदीवची 1/4 कमाई म्हणजे जास्तीत जास्त कमाई फक्त पर्यटन विभागातून येते. लक्षद्वीपपेक्षा मालदीव 10 पटीनं जास्त मोठं आहे. भारतीय पर्यटक सुद्धा मालदीवला पर्यटन स्थळ म्हणून जास्त पसंती दाखवतात. मागच्या वर्षीच भारतातून 2 लाख पर्यटक मालदीवला गेले होते. लक्षद्वीपमध्ये कवरत्ती, आगट्टी, आमिनी, कदमत, किलातन, चेलालाट, बिट्रा, आंदोह, काल्पनी आणि मिनिकॉय अशी मुख्य 10 बेटे आहेत. त्यापैकी बिट्रा बेटावर 271 लोक राहतात आणि बंगाराम द्वीपावर फक्त 61 लोक राहतात. लक्षद्वीपमध्ये लोकांचा मुख्य व्यवसाय मासे पकडणे आणि नारळाची शेती करणे. लक्षद्वीपमध्ये फिरण्यासाठी कवराट्टी आयलँड, लाईट हाऊस, मस्जिद, आगट्टी, कदमत, बंगाराम, थिन्नाकारासारखा काही फेमस जागा सुद्धा आहेत. आणि सोबतच मालदीवमध्ये सन आयलँड, ग्लोईंग बीच, माले सिटी, माफुशी, आर्टिफिशियल बीच आणि मामिगिली सारख्या काही प्रसिद्ध जागा आहेत. मालदीव पर्यटन मंत्रालयानुसार मालदीवमध्ये 175 रिसॉर्ट, 14 हॉटेल्स ते पण मोठे मोठे, 865 गेस्ट हाऊस, 156 जहाज, 280 डाईव्ह सेंटर, 763 ट्रॅव्हल एजन्सी आणि 5 टूर गाईड्स तिथं आहेत. पण लक्षद्वीपला तुम्हाला इतके साधनं कदाचितच मिळतील. दोन्ही ठिकाणी पांढऱ्या मातीचे बीच आहे, जे पर्यटकांचं मुख्य आकर्षण असतं. ट्रॅव्हल वेबसाईटनुसार जानेवारी ते एप्रिल हा काळ मालदीवला जाण्यासाठी सर्वात बेस्ट काळ आहे, सगळ्यात चांगला काळ आहे. आणि लक्षद्वीपला जर जायचं असेल तर तुम्ही मे ते सप्टेंबर काळामध्ये जाऊ शकता, कारण तो काळ सर्वात योग्य आहे. कोच्चीपासून लक्षद्वीपला जहाजानं पोहोचण्यासाठी तुम्हाला 14 ते 18 घंटे लागू शकतात, कारण तिथे एअरपोर्ट नाहीये. एकंदरीत काय तर लक्षद्वीपपेक्षा मालदीवला भारतीयांची पसंती जास्त दिसून येते. पण ही जी चलो लक्षद्वीप नावाची मोहीम सुरू झाली आहे ना, ती कितपत योग्य आहे ते आपण बघूया. मुळात लक्षद्वीप हा भाग भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत खूप जास्त छोटा आहे, हे तुम्ही आत्ताच पाहिलं, हे वेगळं सांगायची गरज नाहीये. त्यामुळे अतिशय जास्त प्रमाणामध्ये लोकांना लक्षद्वीप सांभाळू शकणार नाही, कारण तेवढ्या सुविधा तिथं अवेलेबल नाहीयेत. लक्षद्वीपच्या सौंदर्यासाठीच हे फार धोकादायक ठरेल. त्यामुळं आपण चलो लक्षद्वीप हा नारा लावतोय तर खरा, पण लक्षद्वीपचा आवाका बघून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला त्याला जपायचं आहे, त्याला बर्बाद करायचं नाहीये. तर आता ही सगळी माहिती ऐकल्यानंतर तुम्ही कुठं जाणार हे नीट विचार करून ठरवा. मी तर चाललोय कामाला, माझं ऑफिस आहे. बाकी तुमचं काय नियोजन आहे ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि बाई माणूसला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.